आई स्वयंपाकघरात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. आतून एकसारखे भांड्यांचे ठणठण आवाज येत होते. मधूनच तिच्या बांगड्या वाजत होत्या. मध्ये चर्र असा छानसा आवाज येई. पुन्हा भांडी ठणठण वाजत. बाहेरच्या बैठकीच्या खोलीत बाबांनी मोठा दिवा लावून ठेवला होता. आराम खुर्चीत बसून ते कसलेसे वर्तमानपत्र वाचित होते. त्यांच्या डाव्या हातात वर्तमानपत्र होते आणि उजव्या हाताने ते टेबलावरील बसीतील शेंगदाणे खात होते. त्याचा कुडूम कुडूम असा मजेदार आवाज येत होता. बाबा नेहमी वाचताना शेंगदाणे खातात. तोंड हलवीत हलवीत एकसारखी वाचित असतात. त्यांचे इकडे तिकडे अजिबात लक्ष नसते. मग मी फार गंमत करतो. खेळता खेळता टेबलाजवळ जातो आणि त्यांच्या बसीतले शेंगदाणे पळवतो. पण बाबांना अगदी काही कळत नाही. आजही मी असे शेंगदाणे उचलले आणि तोंडात कोंबले. मग शेजारच्या खुर्चीच्या हातावर पाय टाकला. त्याबरोबर खुर्ची एकदम कलंडलीच आणि धड्डदिशी पडली. मी पण खाली आपटलो. असा मोठा आवाज झाला म्हणता स्वयंपाकघरातून आई एकदम ओरडली. अहो, खुर्ची पडली वाटतं. वर्तमानपत्र वाचित वाचित बाबा म्हणाले, अगं मी बसलोय ना खुर्चीत चांगला. एकदा पडलो होतो आराम खुर्चीतनं. म्हणजे काय नेहमी पडतो वाटतं. पुन्हा स्वयंपाकघरातनं आवाज आला. तुम्ही नाही हो. असं काय करता धांदरटासारखं. मग ते कार्ट धडपडलं असेल बघा. हां हां, असेल असेल हं. बाबांनी शेंगदाणे तोंडात टाकलेले दिसले. अहो असेल असेल काय. बघा ना समोर. जरा काढा तो कागद तोंडा पुढचा. हे सगळे बोलणे होईपर्यंत मी उठून उभा राहिलो होतो. गुडघा चोळीत होतो. हातातले वर्तमानपत्र बाजूला करून बाबांनी माझ्याकडे पाहिले. कोण धडपडलं रे? मध्या? हा बाबा, मीच. आणि खुर्ची कुणी खाली पाडली? पाडली नाही, चुकून पडली. अगं हो ग, मध्याच आहे. बाबांनी स्वयंपाकघराकडे तोंड करून मोठ्या आवाजात सांगितले. मग बसीतले थोडे शेंगदाणे तोंडात टाकून ते पुन्हा वर्तमानपत्र वाचू लागले. काही काम नव्हते म्हणून मी बैठकीच्या खोलीत लंगडी घालण्याच्या विचारात होतो. तेवढ्या स्वयंपाकघराच्या दाराशी आई उभी राहिलेली दिसली. तिच्या एका हातात चिमटा आणि दुसऱ्या हातात उलथणे होते. ते बघून मी एकदम घाबरलोच. पाय सरळ करून दाराशी उभा राहिलो. आईचे हे नेहमीचे आहे. दोन्ही हातात काहीतरी घेऊन ती स्वयंपाकघराच्या दारात उभी राहिली म्हणजे आपल्याला काहीतरी धोका आहे हे मी 3-4 वेळा अनुभवले होते. एका चिमट्याचे टेंगूळ तर परवाच गेले होते. माझ्याकडे बघत आई ओरडली, अरे मेल्या, उद्यापासून परीक्षा आहे ना तुझी सामाईची. मी नम्रपणे हळू आवाजात म्हटले, हो. मग काही अभ्यास बिभ्यास की असाच उंडरत बसणार आहेस? नाही. चल घे पुस्तक आणि बैस वाची तिथे. मी दप्तरातून पुस्तक काढू लागलो. तेवढ्यात आई बाबांना म्हणाली, अहो पुरे करा आता ते वाचणं. या पोराकडे बघा आता. याला अभ्यास म्हणून कधी नकोच करायला. हां, मी लिहिलं आहे तसं कालच्याच अग्रलेखात. बाबा वाचता वाचता म्हणाले, मंत्री व्हायचं, व्याख्यानं ठोकायची आणि अभ्यास मात्र करायचा नाही. काय म्हणायचं काय या मूर्खपणाला. शेवट तर असा कडक केलाय. शेंगदाणे उचलता उचलता बाबांनी सहज आईकडे पाहिले. तसे ते एकदम चपापल्यासारखे दिसले. हात बसीत तसा ठेवून ते म्हणाले, आ, काय झालं तरी काय? आई शांतपणे म्हणाली, माझं कपाळ. हां, कपाळ दुखतंय का? अगं मग औषध लाव. आहे बघ बाम तिथं. अहो मी सांगते काय मगापासनं आणि तुम्ही बोलताय काय? जरा तरी शुद्ध असावी माणसाला. आता काय झालं बुवा? काही नाही, कर्म माझं. असं म्हणून आईने बराच आरडाओरडा करून सांगितले की उद्या या पोराची सामाईची परीक्षा आहे आणि तरी कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कार्टे फार शेपारले आहे.
आईचा तो गडगडाट संपल्याबरोबर बाबाही एकदम रागवले. माझ्याकडे तोंड करून ते रागारागाने ओरडले. होय काय रे मध्या, उद्याच का तुझी सामाई सुरू? मी मान डोलवली. हो बाबा. मग गद्या, बोलला नाहीस अजिबात? हां, मला सांग उद्या कसला पेपर आहे? भूगोलाचा. छान. आणि इकडे हुंदड्या घालीत बसला आहेस होय? चल, काढ पुस्तक. बाबा, वाचत बसू? हां, चालेल. आई खणखणीत सुरात म्हणाली. तो वाचणार नाही. तुम्ही त्याची उजळणी घ्या. हां हां, बरं बरं. बाबांनी हात पुढे केला. मी भूगोलाचे पुस्तक त्यांच्या हातात दिलं. त्यांच्यासमोर येऊन उभा राहिलो. बाबांनी 4-2 मिनिटं पुस्तक चाळले, उलटसुलट केले आणि काही काही पाहिले. काय हे? कसं छापलंय? काय शुद्ध लेखन? आणि ही भाषा तरी कसली? छा छा, या क्रमित पुस्तकांसंबंधी एक जळजळीत लेख मला लिहिलाच पाहिजे. आई अजून दाराशीच उभी होती. एखाद्या दमलेल्या माणसाप्रमाणे ती हळूच म्हणाली. अहो, तुम्ही घेताय ना त्याचा अभ्यास? म्हणजे मी स्वयंपाकाचं बघते जरा. हो तर, घेणार म्हणजे काय? घेणारच. आई आत निघून गेली. तसे बाबा एकदम करड्या स्वरात मला म्हणाले. हं, बैस तिथं समोरच्या खुर्चीवर आणि सांग, कुठून घ्यायची उजळणी? पहिल्यापासून. मी खुर्चीवर बसलो. ते झालं रे, पण प्रकरणाचं नाव वगैरे? मी डोके खाजवलं. ढग आणि पाऊस. बाबांनी पुस्तक इकडे तिकडे केले. मग त्यांनी पहिले प्रकरण काढले. काहीतरी पाहून पुस्तक टेबलावर ठेवून दिले. सांगा मिस्टर, ढग कसे होतात? मागे केव्हा तरी वाचलं होतं. वर्गातही गुरुजींनी सांगितलं होतं. पण आत्ता काही केल्या काही आठवेना. कसे होतात बुवा ढग? आधी उन्हाळ्यात काहीतरी होतं, मग आभाळात काहीतरी होतं, मग त्यापासून ढग तयार होतात. असे काहीतरी खरे, पण काही केल्या मला आठवेना. अगदी गोंधळ उडून गेला. तसे बाबा रागावून म्हणाले. अरे सांग ना मूर्खा, पहिल्या प्रश्नापाशीच ही बोंब. मग पुढे काय? दिसतंच आहे सगळं. आठवून आठवून तोंड वेडं करीत मी म्हणालो. बाबा, ढग आभाळात असतात. शाब्बास, बरोबर आहे. पुढे? ते आधी तयार होतात, मग त्यांची वाफ होते. करेक्ट, बरोबर आहे. पुढे? पुढे ही वाफ समुद्रात जाते आणि मग पाऊस पडतो. अरे, येतंय की तुला. बरं, पुढचा प्रश्न. पाऊस कसा पडतो? अरे च्या, पुन्हा तोच प्रश्न कसा आला बुवा? बाबांनी आश्चर्य व्यक्त केले. थांब हा, बघतो पुस्तकात काय भानगड आहे ती. पण त्याचं उत्तर निराळं आहे बाबा. पान नंबर 3 वर बघा. बाबांनी पान नंबर 3 काढले. मग ते म्हणाले. हां, बरोबर आहे. इथं आहे होय. थांब मी वाचून दाखवतो. नीट ऐक लक्ष देऊन. ढग अत्यंत हलके असतात, म्हणून ते वाऱ्याबरोबर दुसरीकडे जातात. वाटेत डोंगर किंवा पर्वत त्यांना ते अडतात. त्याबरोबर ते वर वर जातात. एवढे बोलून बाबांनी पान उलटले. मग ते पुढे वाचू लागले. पौर्णिमेस त्याचा आकार पूर्णपणे गोल होतो. मग पुन्हा तो कमी कमी होत जातो आणि अमावास्येला त्याचा लोप होतो. समजलं का तुला मध्या? तुझ्यासाठी चाललंय आमचं हे. आम्हाला शिकायचं नाही आता. आमचं सगळं पूर्वीच झालंय. डोळे विस्पारून मी म्हणालो. पण बाबा. काही बोलू नकोस मध्ये. एवढं पाठ कर. आधी पौर्णिमेला ढगाचा आकार कसा असतो? पण बाबा, तुम्ही मधलं पान सोडलत. ती ढगांची माहिती नाही आहे. शहाणाच आहेस. मग कुणाची आहे? चंद्राची आहे. चंद्राची आहे? म्हणजे चंद्र हलका असतो
आणि म्हणून तो वाऱ्याबरोबर दुसरीकडे जातो आणि वाटेतल्या डोंगराला अडतो, असं तुला म्हणायचं आहे का? बाबांचा चेहरा चिडलेला दिसला. त्यांनी बसीतले 2 दाणे तोंडात टाकले. मग ते चावत चावत पुन्हा रागीट मुद्रेने माझ्याकडे पाहू लागले. हं, बोला, दिवे लावा एकदा. बघू तरी काय भूगोल पागळलाय ते. ते नाही, पण पुढची वाक्य आहेत ना, ती चंद्राबद्दलची आहेत. तुम्ही मधलं पान वाचलंच नाही बाबा. एकदम पुढचं पान उलटलं. काय? असं म्हणतोस? बाबांनी पुस्तक पुन्हा एकदा पाहिले. पाने उलटली. मागे पुढे करून बघितलं. त्यांचा चेहरा एकदम उतरल्यासारखा झाला. वाचता वाचता त्यांनी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्याकडे पाहिल्यासारखं वाटलं. मग ते म्हणाले, असं झालं काय? मग मूर्खा आधीच का सांगितला नाहीस? तरीच मला वाटलं, पण म्हटलं पुस्तकातच दिलेलं आहे. छे छे, ही क्रमित पुस्तकं म्हणजे अगदी नालायक आहेत बुवा. बाबांनी पुस्तक एकदम फेकून दिले. मी घाबरून हळूच स्वयंपाकघराकडे पाहिले, पण आतून काही हालचाल दिसली नाही. मग जरा बरं वाटलं. खुर्चीच्या कडेला सरकून टेबलावर कोपर ठेवीत मी म्हटलं, त्या धड्यात की नाही बाबा, ग्रहणाची पण माहिती दिलेली आहे. होय काय? वा, छान. बाबांनी मान डोलवली. पण ग्रहण म्हणजे काय बाबा? ग्रहण म्हणजे हं ग्रहण म्हणजे बाबा थोडे विचारात पडल्यासारखे दिसले. अरे, ग्रहण म्हणजे तोंडाला काळे लावणे. समजलं? परवाच मी एक अग्रलेख लिहिलाय. त्याचं शीर्षक होतं, काँग्रेसच्या लोकप्रियतेला ग्रहण. पण बाबा, हे ग्रहण कसं होतं? अरे गधड्या, कसं होतं म्हणजे काय? एवढ्या साध्या गोष्टी माहीत नाही तुला? कमाल आहे बुवा. बाबा खेकसले. मग मान डोलवली. तेवढ्या स्वयंपाकघरातून चर्र असा खमंग वास आला. बाबांनी नाक वर ओढले. मध्या, आईनं पिठलं केलंय काय रे आज? मीही नाक वर ओढून जोरात वास घेतला. विचारून येऊ का आईला? नको नको, विचारू नकोस. उगीच आपली सहज चौकशी केली. बाकी पिठलं असलं तर बरं होईल म्हणा. तुम्हाला खूप आवडतं पिठलं बाबा? अरे, खूप आवडतं. मला पण आवडतं. छान. बाबांना समाधान वाटल्यासारखं दिसलं. मी हळूच आणखी पुढं सरकलो. टेबलाजवळ गेलो. मी दाणे घेऊ का बाबा थोडे? हां, घे थोडे आणि थोडे मला ठेव. बशीत हात घालून मी शेंगदाणे उचलले आणि तोंडात टाकले. बाबांनीही थोडे तोंडात कोंबले. आम्ही दोघंही थोडा वेळ तोंड हलवीत गप्प बसून राहिलो. तोंड रिकामे झाल्यावर मी म्हटले, सांगा ना बाबा, ग्रहण कसं होतं? ग्रहण होय, वर्गात सांगितलं नाही का गुरुजींनी? सांगितलं होतं, पण मला नीट कळलं नाही. हॅट, तू तर असा रड्या आहेस मध्या. पण सांगा ना. मी हट्टच धरला. ग्रहण असे म्हणून बाबांनी जे डोळे मिटले ते बराच वेळ उघडलेच नाहीत. मला तर वाटले बाबांना बहुधा झोप लागली असावी, म्हणून मी त्यांना हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पुन्हा डोळे उघडले. मी पुन्हा तो प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा ते जरा त्रासलेले दिसले. मग म्हणाले, म्हणजे याची काय गंमत आहे की या प्रश्नासंबंधी जरा मतभेद आहेत. बाबा, मतभेद म्हणजे? मी उत्सुकतेने विचारलं. मतभेद म्हणजे? बाबांनी दोन्ही हात इकडे तिकडे फिरवून मला बराच वेळ काहीतरी दाखवले, पण मला एक अक्षरही समजले नाही. बरं, ते जाऊ दे. तुला पंचांग माहीत आहे ना? मग झालं तर त्यात ग्रहणं दिलेली असतात सगळी. पण हे ग्रहण कसं होतं? होतं कसं? अरे, हा काय प्रश्न आहे? ग्रहणं ही होणारच. पंचांगवाल्यांनी तारखा ठरवलेल्या असतात. त्या दिवशी ग्रहण बरोबर होतं. बाबांनी मग आणखी काही माहिती मला सांगितली.
त्यावरून मला खूप नवे ज्ञान मिळाले. त्यांच्या बोलण्यावरून मला कळाले की पंचांगवाले नावाचे लोक असतात. ते पहिल्यांदा ग्रहणाच्या तारखा ठरवून टाकतात. ते म्हणाले की अमुक अमुक दिवशी बुवा सूर्यग्रहण, तर सूर्य येतो आणि ग्रहण करून निघून जातो. त्यात कधी चूक होत नाही. त्या दिवशी बरोबर सूर्याच्या अंगावर काळे पट्टे दिसतात आणि लोक दे दान सुटे गिरान असे म्हणून ओरडू लागले की त्यांचं ग्रहण खल्लास. पूर्वी राहू आणि केतू त्यांना गिळतात अशी एक समजूत होती. पण आता नवीन ज्ञानामुळं ते खोटं ठरलं आहे. आता तर पंचांगवालेच त्यांना गिळतात असं सिद्ध झालं आहे. पुरे आता ते फेकून दिलेलं पुस्तक इकडे आण बघू. मी आश्चर्याने म्हणालो. आता काय करायचं पुस्तक? मला समजलं सगळं छान. आणि पुस्तकात काहीतरी भलतंच दिलंय बाबा. असं? बघू तरी आण काय दिलंय. मी पुस्तक उघडून बाबांजवळ दिलं. बाबांनी त्यातली सगळी पाने चाळली. पुन्हा काहीतरी वाचलं. त्यांचा चेहरा उतरला आहे असं मला पुन्हा एकदा वाटलं. मी काही विचारायच्या आतच ते म्हणाले, मध्या, ही सगळी माहिती तुझ्या लक्षात राहिली? हो बाबा. हां, मग सांग बघू. मी थोडेसे काहीतरी सांगितले. काही काही आठवेना, अजिबात आठवेना. आता बाबा रागवणार अशी मला भीती वाटली, पण त्यांचा चेहरा हसतमुख दिसला. हां, विसरलात ना? हाच लेखा तुझी. बरं, असू दे. आता मी पुस्तकातलं वाचून दाखवतो तुला. थोडं निराळं आहे, पण तेच लक्षात ठेव. एवढे सांगून बाबा पुस्तकातला धडा वाचून दाखवू लागले. बशीतल्या दाण्यांकडे लक्ष ठेवीत मी ते ऐकत राहिलो. बाबा खूप वाचत राहिले आणि मीही खूप वेळ गप्प बसून राहिलो. आई केव्हा पाठीमागे येऊन उभी राहिली ते सुद्धा आम्हाला कळलं नाही. शेवटी धडा संपला तेव्हा बाबांनी मोठी जांभई दिली. कसला तरी आवाज आला. मी मागे वळून पाहिले तर मागे आई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. पुस्तक बाजूला ठेवून बाबा घाम पुसीत होते. तशी त्यांना आई कौतुकाने म्हणाली, हां, बघा आता कसं मन लावून ऐकतोय. असा रोज तुम्ही अभ्यास घेतला तर बॅलिस्टर होईल कार्ट. मी नक्की सांगते. धन्यवाद.